शाळेमधील योग शिक्षण. गेली 15-16 वर्ष आम्ही सर्वजणी आदिती, अनया, वीणा भंडारी, उषा नागर, शैला करंदीकर, अनामिका, वासंती वैद्य, समिधा जाधव, सुवर्णा पोटे, वीणा प्रभू, अरुणा बिजूर, लता शिरोडकर, हंसाबेन, अपर्णा सामंत, आरती कुलकर्णी व इतर सर्वजणी शाळांमध्ये योग शिकवतो. मूकबधिर शाळा, अंध शाळा, म्युनिसिपल स्कूल, उर्दू शाळा, मराठी शाळा, हिंदी माध्यमांच्या 3 बॅचमध्ये आम्ही जातो. प्रत्येक शाळेची प्रार्थना झाल्यावर आम्ही वर्गात, हॉलमध्ये, पॅसेजमध्ये जिथे जमेल तिथे योग शिकवतो. योगाच्या 3 प्रार्थनेने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु सुखामया ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु या प्रार्थनेने सुरुवात करतो. उर्दू शाळेत वेगळी प्रार्थना घेतो. प्रार्थना झाली की ओंकार, गायत्री, एखाद दिवशी ॲक्शनसह प्रार्थना घेतो. नंतर मुलांकडून मानेचे, खांद्यांचे, हाताचे, बोटांचे व्यायाम घेतो. बोटांचे व्यायाम घेताना वेगवेगळ्या मुद्रा घेतो. डोळ्यांचे व्यायाम, त्राटक वगैरे घेतो. बसूंची आसने, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, भद्रासन, गोमुखासन, मंडूकासन, शशांकासन, योगमुद्रा, नमन मुद्रा, तसेच उभे राहून ताडासन, एकपादासन, पादुंगष्टासन, उत्कटासन इतर प्रकार घेतो. मुलांकडून सूर्यनमस्कार घालून घेतो. हसत खेळत मुलांनी योग शिकावा म्हणून तोंडाने प्राण्यांचे, पक्ष्यांचे, वाद्यांचे, वाहनांचे आवाज ॲक्शनसह घेतो. गालात हवा भरून फुंकर मारणे, उच्चार स्पष्टपणे व्हावे म्हणून जिभेचे व्यायाम, तसेच स, श, श हे शब्दोच्चार घेतो. वेगवेगळे टाळ्यांचे प्रकार इत्यादी घेतो. सर्व शाळांमध्ये पारंपरिक सण साजरे केले जातात. त्यात आम्ही सहभागी होतो. साने गुरुजी शाळेत 3री-4थीच्या मुलांचे शिबिर आयोजित केले जाते. तेव्हा उद्घाटन होते. तेव्हा कधीकधी आमच्या हातून ध्वजारोहण होते. नंतर योगासनाच्या स्पर्धा होतात. त्यात मुलांचे 2 क्रमांक काढून देतो. लॉकडाऊनच्या काळात शाळांचे वर्ग बंद झाले. 19 एप्रिलपासून आमचे योग वर्ग ऑनलाईन सुरू झाले. सुरुवातीला व्हॉट्सअपवर संख्येची मर्यादा असल्याने 6 गट करावे लागले. आमच्याकडे वर्ग सुपूर्द केले व वर्ग घेण्याची प्रत्येकावर जबाबदारी आली. आम्ही शाळांमध्ये शिकवल्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आला. नंतर 21 जूनपासून शाळांमध्ये ऑनलाईन योग वर्ग चालू केले. तेव्हा साने गुरुजी शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका विद्या म्हात्रे व अपर्णा भंडारी या शाळेत ऑनलाईन शिकवायला येऊ लागल्या. नंतर आम्ही डिओवर, आता गुगल मीटवर आमचा योगाचे वर्ग व इतर कार्यक्रम व्यवस्थित चालू आहेत. नमस्कार. योग हे भारताने जगाला दिलेले वरदानच आहे. योगाचे फायदे, कार्यक्षमता बघून जगभरातल्या लोकांना योगामध्ये रुची निर्माण झाली आहे. 2002मध्ये आपल्या योग वर्गात योग शिकण्याची सुरुवात झाली. खूपच व्यवस्थित व छान तऱ्हेने योगाचे शिक्षण मिळाले. त्यानंतर काही ठिकाणी आपण योग वर्ग घेण्यास सुरुवात केली. BSNL सांताक्रूज ऑफिसमध्ये योग वर्ग घेणार म्हणून माधुरीताईंनी फी जमा करून नोंदणी केली. त्यांना हवी तितकी संख्या नसल्याने त्या आल्याच नाहीत. माधुरीताईंनी आपण वर्ग घ्यावा असे सुचवले. आपला वर्ग विनामूल्य, त्यामुळे सशुल्क पटत नव्हते. पैसे स्वीकारले तरी ते कुटीराकडे पाठवायचे, तसेच गरजूंना देणे असे ठरवून सशुल्क वर्गाची सुरुवात झाली. एक त्रैमासिक अभ्यासक्रम आठवड्यातून 4 दिवस घेतला. मीना सदावर्तेंनी असा मिळालेला निधी संपूर्णपणे कुटीर किंवा शालेय मुलांसाठी दिला. सांताक्रूज LIC ऑफिसमध्ये असेच 3-4 वर्ग झाले. सांताक्रूज महिला मंडळात 2 वर्ग झाले. 2005मध्ये सांताक्रूजच्या SNDT कॉलेजच्या एज्युकेशनल टेक्नॉलॉजी डिप्लोमा आणि रिसर्च सेंटर अशा 2 ठिकाणी आपला योग वर्ग सुरू झाला. हे वर्ग पण सशुल्क होते. त्यातील निधी कुटीराकडे पाठवायचा असे ठरवून वर्गाची सुरुवात झाली. सुरुवातीला आदिती, अनया बरोबर असायच्या. त्या दोघींनी BSNL LIC या ठिकाणी वर्ग घेतले.
तसेच काही वैयक्तिक वर्ग पण घेतले. एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचा 1 तास झाल्यावर रिसर्च साईटचा 1 तास, याप्रमाणे योग वर्ग सुरू झाले. एज्युकेशनल टेक्नॉलॉजीला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रिसर्च साईटच्या बायका ऑफिस आवर्स संपल्यानंतर यायच्या. आठवड्यातून 3 दिवस म्हणजे सोमवार, बुधवार, शुक्रवार असा वर्ग चालू झाला. अंबिका योग कुटीरच्या सूत्रानुसार वर्ग घेतला. प्रार्थनेमुळे मनाची अस्थिरता दूर होऊन मन एकाग्र होते, तसेच मन शांत व स्थिर पण होते. गायत्री मंत्रामुळे बुद्धीला प्रेरणा मिळते. ओंकारामुळे नवचैतन्य प्राप्त होते. म्हणून सुरुवात गुरुवंदना व प्रार्थनेने करून त्यानंतर शुद्धिक्रिया, प्रथम वज्रासनात आणि नंतर पद्मासनात. शुद्धिक्रियेनंतर आसनं, सूर्यनमस्कार अशा तऱ्हेने वर्ग चालू झाला. योगाच्या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. एज्युकेशनल टेक्नॉलॉजीच्या प्रिन्सिपल काही वेळा उपस्थित असत. रिसर्च साईटच्या बायका आस्थेने शिकत. नंतर सीमाने या वर्गाची जबाबदारी स्वीकारली. या कॉलनीतील प्रकृती कारणाने नियमित वर्गाला न येऊ शकणाऱ्या बायकांची वैयक्तिक शिकवणी त्यांच्या घरी जाऊन घेतली. योगामध्ये सर्वजण सुखी व निरोगी राहोत अशी भावना आहे. सकारात्मकता आणि आत्मविश्वासही वाढतो. सर्वांनाच त्याचा फायदा होतो आणि त्यामुळे शिकवण्याचं खूप समाधान मिळालं. धन्यवाद. नमस्कार, मी सुवर्णा पोटे. आज मी आसनांकित सूर्यनमस्कार यावर वृत्तांत सांगणार आहे. योग वर्गात एके दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे सूर्यनमस्कार करत होतो. तेव्हाच भगवतीताईने सुद्धा सूर्यनमस्कार करून दाखवले. पण तिचे नमस्कार बरेचसे वेगळे होते, कारण त्यात तिने खूप सारी आसनं केली होती. तिचे ते सूर्यनमस्कार पाहूनच मग आम्हाला आसनांकित सूर्यनमस्काराची कल्पना सुचली. योग वर्गातील बऱ्याचशा स्त्रियांना कठीण आसनं जमत नाही. मग या आसनांकित सूर्यनमस्कारामध्ये शक्य होतील तितकी उभी राहून, बसूनची, पोटावरची अशी बरीचशी आसनं आम्ही जोडली. सूर्यनमस्कार सामान्यतः 10 अंकी, 12 अंकी किंवा 14 अंकी असतात. सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलं जातं आणि म्हणूनच मग नमस्काराच्या प्रत्येक अंकासोबत एक एक आसनाची जोड दिली गेली. उदाहरण घ्यायचं झालंच तर पूर्वस्थिती, त्यामध्ये वृक्षासन, डावा पाय आणि उजवा पाय. ऊर्ध्व नमस्कारात चक्रासन, कमान. एकपाद प्रसारणमध्ये चातकासन, वीरासन, सर्पासन, भुजंगासन, सुप्त भुजंगासन, धनुरासन, नौकासनाचे 4ही प्रकार, वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, मार्जरासन, श्वानासन, गरुडासन अशी बरीचशी आसनं सूर्यनमस्कारामध्ये जोडली गेली. या आसनांकित सूर्यनमस्काराचा प्रयोग सर्वप्रथम आम्ही श्री अंबिका योग कुटीरच्या विलेपार्ले शाखेत केला. या शाखेचा 73वा प्रमाणपत्र वितरण समारंभ होता. त्यामध्ये श्रीमती रत्नप्रभाताईंनी विवरण केलं आणि त्याचं प्रात्यक्षिक मी दिलं आणि मग पुढे हा प्रकल्प आम्ही शाळांमध्ये सुद्धा राबवण्यास सुरुवात केली. उत्कर्ष मंडळ मूकबधीर शाळा येथे जाऊन आम्ही या आसनाचं प्रशिक्षण दिलं आणि मग त्या मुलांकडनंही सूर्यनमस्कार करून घेतले. शिरूर बालकाश्रम, साने गुरुजी विद्या मंदिर, माझ्या क्लासमधील मुलं, म्युनिसिपल शाळा या शाळांमध्ये सुद्धा आम्ही आसनांकित सूर्यनमस्काराचं प्रशिक्षण दिलं आणि या शाळांमध्ये सेवा देणाऱ्या आमच्या शिक्षकांनी सुद्धा आपापल्या वर्गात मुलांकडनं हे प्रात्यक्षिक करून घेतलं. 2 मार्च 2020 रोजी संस्कार सुद्धा कार्यक्रम झाला. त्यामध्ये वरील शाळांमधील काही निवडक विद्यार्थ्यांनी आसनांकित सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक केलं. धन्यवाद. हमारी योग वर्ग की जो भी पिकनिक होती थी वो मोस्टली एजुकेशनल पिकनिक ही थी, जहाँ से कुछ सीखने को मिलता है. पहली पिकनिक हमारी 2003 में केशव सृष्टि में थी. हम पिकनिक के लिए सब एक बस हायर करके ही जाते थे. केशव सृष्टि में प्लांट्स और एनिमल्स की लाइब्रेरी है.
और वहाँ खत भी बनाते हैं। जो खेती बाड़ी और उगाने में काम आता है, वो सब वहाँ ऑर्गेनिक तरीके से फ्रूट्स और भाजी उगाए जाते हैं। और इवन दे कीप फॉर सेलिंग ऑल्सो। बहुत ही अच्छा था वो, देखने लायक। उसके बाद नेक्स्ट ईयर हम 2004 में थाना येऊर अंबिका कुटीर देखने के लिए गए। वहाँ भी अलग तरीके से योग सिखाया जाता है और पेशेंट्स को ट्रीट किया जाता है। कोई पेशेंट्स को अगर रेजिडेंशियल की ज़रूरत है तो उसका भी अच्छा सा प्रबंध किया हुआ है। उसके बाद 2005 में हम पेन में जाम्बूरवाड़ा गए, जहाँ गणपति बनाने का बहुत बड़ा कारखाना है। वहाँ अलग अलग शेप्स के गणपति देखने को मिले, जो उनका कलरिंग वगैरह और सजावट बहुत ही अच्छी थी। वहाँ एक ओल्ड एज आश्रम भी है और काफ़ी डॉक्टर्स भी है उनको देखने के लिए अच्छे, और उनको ट्रीटमेंट अच्छा दिया जाता है। वो आश्रम बहुत ही अच्छा है। 2007 में हम लोग मुंबई दर्शन करने गए। वहाँ फिश एक्वेरियम देखा, जहाँ अलग शेप्स और कलर्स की फिशेस देखने को मिली। वो टैंक्स में पानी भरा हुआ था, बहुत कलरफुल अच्छी लग रही थी। उनके खाद के लिए भी कुछ डाला जाता है। उसके बाद हम बाणगंगा मंदिर दर्शन के लिए गए। दर्शन के बाद चौपाटी से होते हुए मरीन लाइन्स के लिए निकले। रास्ते में समुद्र के बीच एक दरगाह बनी हुई थी, वो देखने को मिली। पेडर रोड से होते हुए हम लोग जसलोक हॉस्पिटल देखा और आगे हैंगिंग गार्डन होते हुए मरीन लाइन्स पहुँचे। समुद्र को किनारा राउंड में दिया गया था और बहुत बड़े स्टोन्स हैं लगाए हुए। उसको क्वींस नेकलेस भी कहा जाता है। वापस थोड़ा आगे हम लोग नरीमन पॉइंट तक गए और वापसी के लिए निकले। रास्ते में ताजमहल होटल, गेटवे ऑफ इंडिया देखा। बस से उतरे नहीं, आगे बढ़े और एशिया की सबसे बड़ी एशियाटिक लाइब्रेरी बाहर से देखी, अंदर नहीं गए। बगल में ही मिंट है जहाँ नोट छापे जाते हैं। आरबीआई की शानदार बहुत इमारत देखी हमारी। उसके बाद हम एक बरस योग वर्ग की यात्रा लोनावाला में गए, जहाँ केवल धाम आश्रम है। आश्रम वालों को हमने पहले ही सूचना भेजी थी। वह हमें अंदर योग वर्ग दिखाने ले गए, जहाँ उनका प्राणायाम साधना शिविर देखा। वहाँ शॉर्ट टर्म और रेजिडेंशियल कोर्सेज दोनों होते हैं। उसके बाद वे हमें नाश्ते के लिए लेके गए। उसके बाद उन्होंने बाहर उनका बहुत सुंदर बगीचा दिखाया, जहाँ बहुत बड़ी ग्रीनरी और फूल, अच्छे अच्छे फूल लगे हुए थे चारों तरफ। मेडिसिनल प्लांट्स भी है, जहाँ से दवाइयाँ बनाई जाती है। योग वर्ग की सबकी सहमति से ऐसा निश्चय हुआ कि हमने बहुत कुछ देख लिया। अभी आसपास जो कुछ है वो देखना है, हम देखेंगे। अभी वर्ग की थोड़ी दूर पर एक प्राचीन मुक्तानंदा पार्क है, वहाँ गए। बहुत बड़ा बगीचा है, हर तरफ हरियाली है, बैठने के लिए बेंचेस और एक दो झूले भी हैं। वहाँ बैठकर हम लोग गाना बजाना, कंपटीशन, अंताक्षरी खेलते थे, फिर वापस घर आते थे। उसके पास में एक जू गार्डन है, वहाँ भी खेलने के लिए सब कुछ है, बच्चों के लिए, इवन बड़ों के लिए भी। वॉकिंग ट्रैक्स बने हुए हैं। थोड़ी दूर पर रामकृष्ण मिशन है, एक दिन वहाँ चले गए। वहाँ बहुत बड़ा विवेकानंद और
परमहंस का मंदिर है। मंदिर वहाँ दशहरे के में बहुत बड़ा जश्न होता है, हवन और यज्ञ होते हैं। परमहंस और उनकी माता जी का भी मंदिर है। मंदिर के सामने वाले कंपाउंड में एक उनकी बहुत बड़ी हॉस्पिटल है, रामकृष्ण मिशन हॉस्पिटल है। वो काफ़ी बड़ी है और बहुत ही पेशेंट्स को उन लोग ट्रीट करते हैं अच्छे से। मंदिर के आगे एक गायत्री देवी का मंदिर है थोड़ी दूरी पर, वहाँ भी हम गए और दर्शन किया, फिर वापस घर आ गए। एक दिन योग वर्ग के बाद हम 7 बंगलों की बीच देखने गए। बहुत बड़ी बीच है, घूमे फिरे, मज़ा किया और पास में एक होटल में नाश्ता किया और वापस रिक्शा से घर वापस आ गए। थोड़े समय के बाद 2020 में कोरोना आ गया और सबका घर से निकलना भी बंद हो गया। अब क्या करें, कुछ समय तो ऐसे ही बिताना पड़ा। काफ़ी समय के बाद हमने फिर ऑनलाइन थोड़ा योगा शुरू कर लिया और एटलीस्ट एक दूसरे से बात करने को और देखने को मिलता था। मुझे सुनने के लिए धन्यवाद।